महिलांसाठी विविध स्पर्धा व त्यांचा सत्काराचा कार्यक्रम आजच्या या कार्यक्रमाचे संयोजक आमच्या अलकाताई आनंद भवरजी, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सगळे माझ्या माता बहिणी व तसंच या भागातील भारतीय जनता पक्षाचे आमचे ज्येष्ठ नेते आनंदजी भवर, राजाभाऊ, तसेच राजाभाऊ आलुरे, किरणजी पवार, सुरवशे साहेब, जाडगे साहेब, आमचे झाडे सर व तसेच देपे साहेब, उपस्थित असलेले सगळे सन्मान्य बंधू भगिनी, प्रथमतः महिला दिनानिमित्त आपल्या सगळ्याला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. कारण आज आपल्याला माहीत आहे, गेल्या अनेक वर्षापासून या भागात मी बघतोय भवरांनी महिला दिनाचा कार्यक्रम नक्की ठरलेला असतं आणि त्याला संयोजकता आमचे ताई असलं तरी कार्यक्रम मात्र वाढकरता घेत असतात वाढेकरते. आणि त्यामुळं एक प्रकारचा ज्या महिलांना ज्या गावापासून लांब राहतात त्या जो हद्दवाढ भाग आहे, पण एक प्रकारचा महिलांना आपण देशभरात सातत्यानं बोललं जातं, महिलांना सशक्तीकरण करणं. आणि गेले पंतप्रधान असू द्या, आपल्या देशाचे पंतप्रधान असू द्या किंवा राज्य सरकार असू द्या, सातत्यानं प्रयत्नशील आहेत की या देशातल्या महिला सशक्तीकरण व्हायला पाहिजे. त्यांनी पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करायला पाहिजे, तरच या देशाची प्रगती होऊ शकते. म्हणून आपल्या या भागातूनही सातत्यानं कार्यक्रम होणं आणि ज्या काही महिलांसाठी किंवा ज्या काही आपल्या राज्य सरकार असू द्या किंवा केंद्र सरकार असू द्या, ज्या काही अनुदान असतील किंवा नवीन नवीन योजना असतील
ते भोवर असू द्या किंवा इथले सगळे कार्यकर्ते असू द्या, सगळ्यांनी मिळून अनेक कार्यक्रम घेऊन त्यांना सगळ्यांना मिळवून द्यायचं, उभं करण्याचं, त्यांना त्यांच्या पायावर उभं करण्याचं काम यांच्यापासून सुरुवात असते. आणि हे करत असताना आज आपल्याला माहीत आहे की या देशात आपल्या येणाऱ्या पुढच्या निवडणुकीमध्ये महिलांसाठी 33% आरक्षण हे लोकसभेमध्ये झालं आहे. मला असं वाटतं की हा निवडणूक विधानसभेचं झालं तर पुढच्या वेळेला विधानसभेचे 33% महिलांसाठी आरक्षण होईल. आणि आता जर महानगरपालिकेत तर 50% आहे. म्हणजे आपण सगळ्यांनी मिळून काय मनात आलं तर सगळं काही सत्ताही बदलू शकतो, असं आता महिलांची ताकद आहे. म्हणून महिलांनी सगळ्यांनी एकत्र यावं. आपली ताकद चांगल्या कामासाठी आणि आपल्या घरच्या उन्नतीसाठी, या देशाच्या प्रगतीसाठी आपण सगळ्यांनी काम करत राहावं, एवढीच अपेक्षा तुमच्या सगळ्यापासून करतो. आणि आजच्या या दिनानिमित्त एक चांगला कार्यक्रम. आणि आमचे किरण पवार म्हणतात की आजच देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब म्हणले की गॅसला 100 रुपये कमी केलं, म्हणजे महिला दिनाच्या निमित्तानं त्यांनाही मी त्यांचा आभार मानतो की त्यांनी एक आपल्या या महिला दिनानिमित्त देशातल्या खरं तर या भागात बाळेबाग मला खरं तर कौतुक वाटते की 25-30 वर्ष झाले इथं हद्द वाढवून मूलभूत सुविधा अजूनही पूर्ण झाल्या नाही आहेत. पण आता सध्याला या भागातून ड्रेनेज असू द्या, पिण्याचं पाणी असू द्या, रस्त्याचं काम सगळे होत आलेले आहेत. काही भागात ज्या नवीन भाग झालेले आहेत तिथं थोडं राहिले असतील. पण मी सांगू इच्छितो की आमचे जे एक भारतीय जनता पक्षाचे नेते लोक इथं काम करतात, कार्यकर्ते काम करतात, त्यांच्या पाठीमागं तुमचा आशीर्वाद, तुमचं सहकार्य राहावं एवढीच माझी अपेक्षा आहे. कारण येणाऱ्या कालावधीमध्ये जे काही 5-6 महिन्यामध्ये अजूनही 5-6 महिने त्या 5-6 मध्ये बाळ्यामध्ये एकही काम मूलभूत सुविधेचं राहणार नाही. सगळे 100% आपण पूर्वी एवढं तुम्हाला सगळ्याला सांगतो. आणि आपल्या सगळ्यांचं रजा घेतो. इथं बोलीलं आमचंही मान सन्मान केलं याबद्दल आपलं सगळ्यांचा आभार मानून माझे 2 शब्द देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार सगळ्यांना, महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्ही पाहताय खूप मोठ्या संख्येने माझ्या अवतीभोवती महिला आहेत, सगळीकडे महिला राज आहे. तर याचं कारण आहे. आणि खरं तर सर्वात प्रथम आनंद नेता भवर यांच्यासाठी सर्वांनी जोरात टाळ्या वाजवायच्यात, कारण आपल्या महिलांसाठी त्यांनी खूप छान या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. माननीय आनंद नेता भवर यांच्या मार्गदर्शनाखाली व अलकाताई भवर यांच्या वतीने तसेच मेट्रो बिहार न्यूज चॅनल प्रस्तुत प्रभाग क्रमांक 5 बाळे या ठिकाणी खास महिलांसाठी होम मिनिस्टर या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. खरोखरच महिलांना आज आपण महिला दिन खरोखर एन्जॉय करते असं वाटत असेल. याचं सगळं श्रेय जात आहे ते म्हणजे आनंददादा भवर यांना. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाहीये, राजकीय वारसा नाहीये, तरी देखील असं सामाजिक कार्याने ते झपाटलेत की प्रत्येक काहीही कारण असो, महिलांच्या असोत, मुलांच्या असोत, प्रत्येकासाठी ते तत्पर असतात. आज देखील त्यांनी आपण पाहू शकताय महिला दिनानिमित्त तर केलेलंच आहे, पण कोरोना काळात देखील त्यांनी या बाळे भागातील लोकांसाठी खूप मोठं योगदान दिलेलं आहे. तर खरंच त्यांचं खूप कार्य छान आहे. त्यांनी त्या आपल्यासाठी जसं कार्य करतात आपण देखील त्यांना भविष्यामध्ये त्यांच्या असंच खंबीरपणे पाठीशी उभी राहणार आहोत. चला तर मग आता आपण या ठिकाणी होम मिनिस्टर खेळायला सुरुवात करतो. आणि होम मिनिस्टरचा पहिला राऊंड आहे. तुमच्या लक्षात येत असेल सगळ्या महिला उभा राहिलेल्या आहेत आणि सगळ्यांना माहिती आहे आणि सगळेजण लहानपणी हा खेळ खेळलेला आहे. अर्थातच तळ्यात मळ्यात हा खेळ आहे. रेष मारलेली आहे. तळ्यात म्हटल्यानंतर सर्व महिलांनी पुढे उडी मारायची, मळ्यात म्हटले की मागे थांबायचं. ठीक आहे. कन्फ्यूज केलं तरी लगेच आउट झालं की बाहेर जायचं. ठीक आहे. चला आपण सुरुवात करूयात खेळायला. 1 2 3 स्टार्ट. गणपती बाप्पा. आता तरी आवाज काढा. मंगल मूर्ती. चला तळ्यात पटपट, मळ्यात पटपट, तळ्यात मळ्यात. ऐका, चिटिंग नो बर का, नो चिटिंग. ऐका, ठीक आहे, एक वेळेस ठीक आहे. ऐका श्रुती मॅडम लक्ष द्या. आउट झाल्यानंतर आपल्या शेजारच्याने लगेच सांगा त्यांनी आउट झालं बरं का. आता सगळेजण मळ्यात थांबा. आता नाही असं चालणार हा. ऐका मुलांनी पाठीमागे प्लीज बसून घ्या, बसून घ्या. मळ्यात मला छान दिसेल. मळ्यात म्हणाले, मळ्यात प्लीज सहकार्य करायचं. आउट झालेले आहेत. मळ्यात म्हणलं होते मी. मळ्यातून तुम्ही जम्प कोण मारलं? कोण मारला? खरं खरं सांगायचं. हिरवी साडी कोण आहे? आउट झाला. तुम्ही मळ्यात म्हटल्यानंतर तुम्ही पुढे जम्प मारला ताई. प्लीज नाही, नो चिटिंग यार, नो. सगळ्यांना
नो नो प्लीज प्लीज सहकार्य करा प्लीज. नाही प्लीज 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 आउट झालं ना प्लीज प्लीज. असं ना आपल्या सगळ्या महिला थांबल्यात ना. नाही ना खेळामध्ये आपण खेळाडू आहोत ना. महिलाच नाही रुपाली, नाराज करू नको. हे ट्रायल होतं समजा आणि फटाफट परत रिस्टार्ट कर. चलो त्या काकूंना या काकू या. चला आता नाही या. एक डाव देवाला भूताला पण याच्या पुढे देवाला पण नाही आणि भूताला पण नाही. ठीक आहे चला मळ्यात. चला आउट झाला. चला चला नो 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 मळ्यात ऐका ना. दोन दोन एक पाय मी आधीच सांगितलं दोन्ही पायानी उडी मारायची. प्लीज सहकार्य करायचे बरं का. खूप छान. ते बोलू नका, बोलला तर घोटाळा होतो. बोलू नका, लक्ष द्या. चला म्हणते ते. तळ्यात पट 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 पट. Out, out. उशिरा उडी मारली तुम्ही. आउट. लक्ष द्यायचंय. तळ्यात म्हणलं की पटकन उडी मारायची. तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात. मावशी काकू एक आउट आहे मिनिट. मावशी तुम्ही. आउट तुम्ही आहे. उडी मारत ऐका ना इथे या काकू. काकू इथे या तुम्ही एक मिनिट. ऐका कुठे थांबला तुम्ही. तळ्यात थांबलाय ना मळ्यात. ग्रीन लेट साडी. करून आलं आउट आहे म्हणते. तुम्ही. उशिरा उडी मारली सगळ्यांचं बघू. रेड साडी तुम्ही माझ्याकडे पाहून आउट. हा ठीक आहे सॉरी. चला तळ्यात मळ्यात तळ्यात. श्रुती मॅडम आउट होत आहे जरा लक्ष द्या ना. तळ्यात तिवारी मॅडम आउट गेल्या. ठीक आहे मळ्यात. नो चलो आउट झाला तुम्ही ताई प्लीज. हां ऐका ना प्लीज सहकार्य करा. आपण खेळ खेळण्यासाठी आलो, हे मजा करण्यासाठी आलेलो आहोत आणि या ठिकाणी लहानपण एन्जॉय करण्यासाठी आलेलो आहोत. पुढच्याला संधी मिळेल ना. हां पुढच्याला संधी मिळाली आणि ना अलकाताई वारंवार असे कार्यक्रम ऑर्गनाईज करणार आहेत बरोबर ना. ह्याच्यापेक्षाही छान छान आणि वेगळे वेगळे. तो पूर्ण वेगळा असणार आहे. यावर्षी फक्त ऍडजस्ट करा आणि इमानदारीने जे आउट झालेत पटकन मागे व्हा, कारण पुढच्याला संधी मिळेल. मागच्या ना काय ते बायका बसलेत खूप वेळ झालं. प्रत्येकाला संधी मिळाली पाहिजे. हा चला तळ्यात पटपट. हळू नाही मळ्यात मळ्यात. चला झालेले आउट निघालेत का मळ्यात. तळ्यात मळ्यात मळ्यात. किती छान उडी मारली ना तुम्ही. चला मळ्यात. मळ्यात म्हणले होते मी मग तुम्ही गेलात ना. गेलं ताई प्लीज सहकार्य करायचं प्लीज प्लीज. चला तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात. ओ मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात. व्हाईट कलरची साडी आउट झाल्या, त्या स्वतःहूनच गेल्या बाहेर. गेल्या तळ्यात तळ्यात मळ्यात. छान उड्या मारतोय ना आपण सगळे मळ्यात. मस्त उडी मारते टाकते आमच्या महिलावर काम. नाही पाय दुखत. मळ्यात तळ्यात मळ्यात. तुम्ही व्हाईट साडी खूप लेट उडी मारलात ताई. मळ्यात तळ्यात उडी मारायच्या. तळ्यात मळ्यात मळ्यात. आउट आहे तुम्ही. आउट आहे. पाठीमागे सरका ना. बाकीचे थोडेसे पाठीमागे सरका. आउट झालेले कोण समजतच नाहीये. गेले. हा ऐका ना इकडे सरका ना. मग आउट झालेले कोण. तुम्ही आउट झालात ना ताई. मग तिथे कोण आहे. एवढा स्पेस काय. चला तळ्यात. ग्रीन साडी गेलात तुम्ही ताई. मळ्यात तळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात. श्रुती मॅडम किती महिला जरा काउंट करा ना. तळ्यात पटकन उडी मारायच्या. मळ्यात तळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात. मस्त एकदम छान. चला तळ्यात मळ्यात
सावकाश. आउट झालं का? ठीक आहे ठीक आहे. तळ्यात चला सावकाश. मळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात. इकडचे फार मस्त खेळतात. तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात. आउट. पैठणी आउट झाला तुम्ही. ऐका ना मॅडम, ह्या किती महिला आहेत बघा. तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात. आउट. तुम्ही पण आउट. मी तळ्यात म्हणाले, तुम्ही पण आउट आहेत. हा, किती राहिले? बोलू नका, बोलू नका. मी आउट करायलाच बसले, तुम्ही आउट व्हायला होऊ नका. तुम्हाला पैठणी द्यायची आहे. चलो, आता कुठे आहात? तळ्यात. शाबास. मी तळ्यात म्हणाले, उडी मारायची आहे, तळ्यात उडी मारायची आहे. सगळ्या तळ्यातच आहेत. मग तुम्ही का मळ्यात आलात? मग तुम्ही मळ्यात होतात. बरं, तळ्यात लक्ष द्यायचंय. तळ्यात तळ्यात आहात ना? हा, मळ्यात तळ्यात 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 तळ्यात मळ्यात. मग अरे मी काय सांगते, मी आउट करायलाच बसले. तुम्ही तुमचा बॅलन्स जाऊ देऊ नका. बरोबर. आता त्या किती सुंदर खेळल्या. मी त्यांच्या कानात जाऊन बोले तरी त्यांचा तो बॅलन्स त्यांनी गेला नाही. तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात. कोण आहे? तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात. आउट आहेत त्या मॅडम. बस. आणि इकडे का ह्यांनी गर्दी केली होती इथे? अडकला, माझा दोष नाही. आधीच्या आणि ह्या सगळे एकत्र या, गोल करा. आउट होतील त्या आउट होतील आणि ज्या राहतील त्या पुढच्या भागामध्ये, पुढच्या खेळामध्ये त्या सहभागी होतील. चलो, सुरुवात करायची. गेम सगळ्यांना कळालाय? चलो, म्युझिक. सगळ्यांनी डान्स करायचा. सगळ्यांनी सगळ्यांनी डान्स करायचंय. आउट. तुम्ही आउट. आउट. बघितलं तुम्ही मला? इकडे बघितलं? आउट आहेत त्या. व्हाईट कलर साडी कांजीवरम आउट आहेत. कुठे? नाही हालायचं नाही. कुणी काय करते? आउट आहेत. आउट आउट आउट. चंद्र अशी पण असते बघा. दिसते का तुम्हाला? एक नंबर चंद्र आहे. एक नंबर. किती वाजता आला होता तुम्ही इथे? आउट झाला. चला चलो, आउट. तुम्ही पण आउट आहेत. तुम्ही पण हसलात. हसायचं नाहीये. मी काय सांगितलं? नाही हसायचं. मी काही विचारेन. मी आता सांगितलं नाही. नाही, माझं काम आहे तुम्हाला आउट करणं. आउट आहेत. आउट आहेत. इकडे कुठे चाललाय तुम्ही? इकडे जायचंय. कुणी आहे तुमच्या इकडे? चांगला कंट्रोल आहे. चांगला कंट्रोल आहे. चलो, म्युझिक. छान लावले मेहंदी तुम्ही. कोणाचं लग्न होतं? अशीच लावली तुम्ही मेहंदी? सकाळी काय बनवून आला तुम्ही जेवायला? रागवलेत त्या माझ्यावरती. जाऊ देत. मौन पाळलंय. बरोबर. हसू नका मावशी. त्या बोट हलवतात. त्या आउट आहेत तुम्ही. अजून कोण आहेत? असं व्यवस्थित स्वतःहून आउट व्हायचंय. मावशी तुमचे पण बोट हलतायत. हलवायचं नाहीये. आउट आहे तुम्ही पण.
त्या ताई, हा तुम्ही, हा साडी तुम्ही इकडे छान तयार झाला तुम्ही, हो हो तुम्ही, तरी पण म्हणतात मी स्वतः, तरी पण हालतायत, आउट झाल्यात. ह्या एवढ्या सिरियस दिसतायत, काय झाले आज घरी तुमच्या? भांडून आलात? भांडून आलात तुम्ही? किती मुलं आहेत तुम्हाला? आम्ही विचारते किती मुलं आहेत तुम्हाला? बापरे, आजकाल लोक उत्तर द्यायला पण तयार नाहीत. काय करायचंय ना, काय खरं नाहीये. माऊली तुम्ही का असं उभारलात? असं का उभारलात तुम्ही? ओठ हलवतायत, ते आउट झालेत. बरं, काय प्रॉब्लेम आहे तुमचं? असं का थांबलं तुम्ही? का थांबलात असं? त्यात भरवतायत मला. मला भरवणार का तुम्ही? भरवणार तुम्ही मला? चलो म्युझिक. क्या बात आहे. आता वेगवेगळ्या खरं तर पोज मध्ये चंद्रा थांबले. होते होते, ठीक आहे, थांबा थांबा, काही नाहीये. कॅमेऱ्याची लाईट चालू आहे, राहू देत. कॅमेऱ्याची लाईट चालू आहे. चंद्रा आहे का गड चढायला चालली अशी दोरी बिरी धरून? ओठ हलवतायत. आउट झाला तुम्ही. हा, थोडे आउट झालेले राहू देत बाहेर, आणि आहे तशा रिलीज, म्हणजे तुम्ही बोलू शकता आता. तर एक 5 मिनिटं. हा हा. प्रभाग क्रमांक 5 बाळे या ठिकाणी अलकाताई भवर यांच्या वतीने खास महिलांसाठी महिला दिनानिमित्त होम मिनिस्टर या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. गेले 2 तास झाले तर आपल्या महिला किती सगळ्या खेळाचा आनंद घेतात आपले खेळाडू, आणि बाकी सगळेजण त्यांना सहकार्य करतायत. तुम्ही त्याचं एकमेव कारण आहे की या ठिकाणच्या आनंद अलकाताई भवर यांचं कार्य आणि आनंद नेता भवर यांचं कार्य. तर आता आपण होम मिनिस्टरचा 3रा राऊंड या ठिकाणी खेळतोय. तुम्ही पाहता या दोघांच्या हातामध्ये बलून आहे. पास द बलून हा खेळाचं नाव आहे. वरतून बलून पास करायचा, लास्टची महिला तिकडच्या साईड नेणार आणि या साईडची महिला या साईड नेणार. फर्स्ट वाली महिला पुन्हा फर्स्टला येणार. असा कोणता ग्रुप पहिल्यांदा हा खेळ पूर्ण करणार, अर्थातच तो 3rd राऊंड मध्ये दाखल होणार आहे. खूप छान बक्षीस आहे त्या ठिकाणी, पैठणी आहे, खूप छान बक्षिसांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. तर आता खेळ खेळलेला आहे, सुरुवात करणार आहोत. 1 2 3 स्टार्ट. फास्ट. बलून फोडू नका. नको नको. पुन्हा पास, पुन्हा पास. अहो, पुन्हा तिथे थांबा, पुन्हा पास करायचं. ए, इकडचा कुठे गेला मुलगा बलून देणार? हा, तिकडे. खूप छान खेळतात आपल्या महिला. सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजवायच्या बरं का या महिलांसाठी. ग्रुप राऊंड आहे हा. अहो, त्यांना पुढे उभा करा. पास करा, पास करा. तिथेच थांबायचं, बोलून पास करायचा. तुम्ही नेमका आउट होताय ना. येतात पुन्हा, लक्ष देत येते. आओ थांबा. पास करायचे प्रत्येकीच्या हातामध्ये तो बलून मिळाला पाहिजे. प्रत्येकीच्या हातामध्ये लगेच डायरेक्ट 3rd नंबरची लेडीज नाही घेणार. फुटेला आहे बलून.
आहे ती ना? बघूयात आपण ए ग्रुप पहिल्यांदा हा खेळ पूर्ण करतोय की बी ग्रुप. कंबर कसके. प्रत्येकीच्या हातामध्ये बलून जायला पाहिजे. डायरेक्ट नाही घ्यायचं आपण. प्रत्येकीच्या हातामध्ये बलून जायला पाहिजे. प्रत्येकीच्या हातामध्ये. प्रत्येकीच्या हातामध्ये. कोई बात नाही. खूप छान. ए ग्रुप आणि बी ग्रुप दोन्ही ग्रुप छान खेळलेले. अगदी 19-20 म्हणजे काही सेकंदाचा फरक झालेला आहे. ठीक आहे. मजा आली ना खेळून? मजा आली ना? खूप पळालं ना? अगदी त्या बलूनला फुलाप्रमाणे जपलं. एकाही ग्रुपने हा बलून फोडलेला नाही. अगदी काळजीपूर्वक जपलं का तर आम्हाला जिंकायचंय म्हणून. काकू कसं वाटलं? खूप छान मजा आली. गेल्या वेळी अर्धा सोडून गेलते. आता खेळलात ना? थँक्यू. तर आता हा होम मिनिस्टरचा तिसरा राऊंड या ठिकाणी चालू होता. हा ए ग्रुप होता, हा बी ग्रुप होता. ए ग्रुप जिंकलेला आहे तरी देखील काहीच प्रॉब्लेम नाही, कारण बी ग्रुप सुद्धा खूप छान खेळलेला आहे. खेळ म्हटल्यानंतर थोडीशी हार जीत होत असते, ते आपण मनापासून स्वीकारून आपले जे जिंकलेले आहेत त्यांना आपण प्रोत्साहन देऊयात. बघूयात आज आपण या ठिकाणी पैठणी कोण घेऊन गेलेला आहे. तर ए ग्रुपच्या महिलांनी बी ग्रुपच्या महिलांसाठी जोरात टाळ्या वाजवायच्या. प्रभाग क्रमांक 5 बाळे या ठिकाणी अलकाताई भवर यांच्या वतीने खास महिलांसाठी होम मिनिस्टर या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. खूप छान या महिला खेळत आहेत. 3 राऊंड झालेले आहेत. या ठिकाणी 17 महिला आहेत आपल्याला होम मिनिस्टरच्या चौथ्या राऊंडसाठी मिळालेल्या. तर यांच्यासोबत आता आपण नंबर राऊंड घेणार आहोत. म्युझिक लावणार आहोत. आपण एक नंबर सांगणार, तसा त्यांनी ग्रुप करायचा आहे. पण ग्रुप करताना जर आपल्याकडे कोणी कमी असेल तर जबरदस्तीने ओढून घ्यायचं नाही, किंवा आपण कोणाला तर जाऊन स्वतःहून नाही हे करायचं, अटॅच व्हायचं नाही. असं झालं की आम्ही आउट करणार आहे. चिटिंग करायची नाही. म्युझिक चालू राहील, फक्त म्युझिक थोड्या आवाजात. मी सांगितलेला नंबर त्यांना ऐकायला जायला पाहिजे. ठीक आहे, चला स्टार्ट करायचा. अंतर ठेवा. अहो ऐका ना, सगळे निवांत बसा. आपल्यासाठी ना आयोजकांनी, भवर दादांनी आणि ताईंनी जेवणाचं पण व्यवस्था केलेली आहे, त्याच्यामुळे गोंधळ न करता आपण हा खेळ खेळूया. चला 1 2 3 स्टार्ट. लांब जर का करू शकत नाही. हो, प्रत्येक वेळेस असं नसतंय. तुमचं काय मत आहे? नंतर आलात ताई तुम्ही. ठीक आहे, चला खेळ आहे. ऐका ना, खेळ आहे, मजा करायची. ठीक आहे, चालेल. बाकी चला, तुम्ही आउट झाले. आता 16 काय झालं? ऐका ना, म्युझिक बंद केल्यानंतर मी नंबर सांगेल, पण तुम्ही अंतर ठेवायचं. तुम्ही खूप जवळ जवळ येत आहे. हा चला, 8 महिला दूर दूर सरका, दूर सरका. म्युझिक बंद झाल्यानंतर मी नंबर सांगणार आहे. चला 16 आहेत ना? चला स्टार्ट.
ग्रुप साठी थांबलेला आहे. ग्रुप साठी थांबला. अंतर ठेवून फिरा. अंतर नाही 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 त्यांनी नाही. अंतर ठेवा. अंतर 5 काकू तुम्ही आलात. हा सॉरी. 15 महिला आहेत. चला एक काकू आउट झालेला आहे. चला ऐका ग्रुप करताना. हा एक आउट झाले. चला आता परत राऊंड हाच. त्या आउट झालेत. चला ना राऊंड करा ना पुन्हा. हात पकडू नका. राऊंड करा. डिस्टन्स ठेवा. चला चला ग्रुप आपण पुन्हा कंटिन्यू नाही करायचा. तर 10 मध्ये घेऊया. 10 ठेवा. 5 अंतर ठेवा. अंतर नाही. हात नाही. फिरा तसं अंतर ठेवून. अंतर ठेवा. मी नंबर सांगितलं ना तुम्ही फिरा. अंतर ठेवा. लांब सरका. लांब सरका. हो तुम्ही अंतर ठेवा दोघींमध्ये. 4 तिकडे कोण जरा आता पकडलं होतं ना तुम्ही. तिघी आउट झालात. कोई बात नाही. चला हा थांब 1 मिनिट. कोणाची तरी पर्स आहे तिथे. कोण तिघी आउट झालेत ना. चल थँक्यू. चला खेळा. एक कोणतरी यायचं. पटकन यायचं. आता या ठिकाणी 10 महिला आहेत. आता यांच्यासोबत आपण एक दुसरा खेळ खेळणार. ती इथे म्युझिकचा आवाज थोडा कमी करा. कमी असू देत. चेअर अप. लास्ट थोडेच राहिलेत. पळायचंय. पळायचंय. सगळ्यांनी पळायचंय. मधून नाही पळायचंय. ढकलायचं नाहीये. पळा पळा. एक एक पाऊल पैठणीच्या कडे तुम्हाला घेऊन जाते. नाही नाही. ऑरेंज कलर गोल्डन. तुम्ही मधून आलात. आउट झालात. तुम्ही आउट झालात आणि तुमचा पार्टनर. तुम्ही आला असतात. ते नंतर गेले. तुम्ही मधून आलात. क्या बात आहे. चलो 10 होते आपल्याकडे. 2 गेल्या. 8 राहिल्या. आपण आता ह्याच्यातून 4 काढणार आहोत. 4 नाही 5च ठेवणार आहोत आणि बाकी सगळे आउट करणार आहोत. चलो आहे तसं परत हा आता तुम्ही इकडे तोंड करायचंय. हा थोडं सरका इकडे. हा बस. कळालं ना सगळ्यांना. कोण पळणार आहेत. पळणारे रेडी आहेत ना. हा
काही फरक पडत नाही, आता कुठेही उभं राहू दे, फक्त म्युझिक स्टॉप झाल्यानंतर आपल्या पार्टनरकडे येऊन उभं राहायचंय. हा चलो म्युझिक. कोण आलं उशिरा? कोण उशिरा आलं? कोण उशिरा पोहोचलं सांगा? का तुम्ही सगळेच खिचडी खाण्यास बिझी होता? नाही बघितलं कोण उशिरा आलं? रुपाली थांबा 1 मिनिट. ग्रीन कलर साडी, क्या बात आहे. ह्या 4 पोहोचलेल्या आहेत फायनल राऊंड मध्ये. पण आणखी सगळ्या थांबलेत. म्हणजे बक्षीस नाही, तुम्ही करताय ते काम त्यांच्यासाठी महत्वाचं आहे. सगळ्यांचं दादाचं काम आणि तुमचं काम, तुमचं दोघांचं सगळ्यांसोबत असलेलं अटॅचमेंट. थँक्यू. सगळ्या महिला तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार बरं का. धन्यवाद. आणि तुम्ही पण राहणार ना सगळ्या महिलांसाठी. हो नक्की नक्की. चला थँक्यू. आता ह्या ज्या महिला आहेत 4 महिलांसोबत आपण आपल्या होम मिनिस्टरचा लास्ट राऊंड खेळणार आहोत. सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजवून त्यांना चेअर अप करायचं बरं का. पण गिफ्ट ऑलरेडी तुम्हाला भेटलेलंच आहे, म्हणजे तुमचं ते फिक्स आहे. कसं वाटतंय? मस्त आहे, एकदम छान वाटलं होतं की म्हणजे पहिल्या राऊंड पासून किंवा शेवटपर्यंत म्हणजे इथपर्यंत पोहोचायला वाटलं होतं? नाही, अजिबात नाही, कसलंच नव्हतं वाटलं. प्रयत्न केले खूप, त्याच्यामुळे कसं म्हणजे एन्जॉय केलात? खूप एन्जॉय, खूप म्हणजे खूप एन्जॉय केला पहिल्यांदा. ह्या सगळ्या कार्यक्रमाचं श्रेय कोणाला जातं? अलका काकू आणि आनंद काकांना देईल. क्या बात आहे. म्हणजे आम्हाला बघा 1-2 महिलांना गोळा करायला किंवा 4-5 महिलांना गोळा करायला माझ्या डोकं बधीर झाल्यासारखं लिटरली झालंय. पण ह्या अलकाताईंसाठी खरंच खूप कौतुक आणि एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण एवढ्या महिलांना गोळा करणं हे अशक्य गोष्ट आहे. आणि तुम्ही एवढं मला रुपालीने सांगितलं की हे बरेच वर्ष करतायत, म्हणजे आजचं हे पहिलं वर्ष नाहीये. कंटिन्यूस यांचे कार्यक्रम असतात आणि महिलांसाठी कार्यक्रम असतात, मुलांसाठी असतात, काही ना काही कंटिन्यूस यांचं चालूच असतं. आणि आजचे हा महिला दिनाचं औचित्य साधून आणि आज महिला दिन आहे तर खूप छान इथे खरंच बरेच कार्यक्रम झाले. पण हा ग्रुप आणि एवढी गर्दी खरंच खूप जबरदस्त आहे आणि खरंच थँक्यू. एवढ्या महिलांना तुम्ही गोळा केलं आणि त्यांच्याशी संपर्क साधताय. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांना कोणाला दुखवायचं नाहीये, म्हणजे काही झालं हे नको ना, हळू सांगूयात, आपण हळू रागूयात, हळू बोलूयात. हे ह्या ताईंचं आणि दादांचं खरंच खूप छान कौतुक करण्यासारखं आहे की खूप व्यवस्थित तुम्ही एवढ्या सगळ्या हजारो लोकांना जोडून ठेवलंय. तर एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि सगळ्यांना परत एकदा महिला दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. 4 फायनलिस्ट आपल्याला मिळाले आहेत, त्याच्यातून एकाला पैठणी मिळणार आहे आणि बाकीच्यांना गिफ्ट मिळणार आहे आणि तो छान कार्यक्रम आता इथं व्यवस्थित रंगणार आहे. बस एक फक्त 5 मिनिटात कार्यक्रम संपून जाणार आहे, त्यामुळे बाकीच्यांनी खायचा आस्वाद घेतलाच असणार आहे असं वाटतंय मला. खा, आराम करा आणि मस्त हा फायनल राऊंड आहे त्याचा आनंद घ्या. खेळ संपला की लगेच बक्षीस वितरण आहे. बक्षीस वितरण झाले की मस्त जेवणाची देखील व्यवस्था आहे. आपल्याला फराळाची व्यवस्था केलेली आहे. गेल्या वर्षी जेवणाची व्यवस्था होती बरोबर ना. आपल्या महिलांसाठी सदैव तत्पर आहेत या ठिकाणी आनंद दादा आणि अलकाताई. चला आपण या ठिकाणी होम मिनिस्टरचा शेवटचा राऊंड खेळणार आहोत. आतापर्यंत आपण सर्वांनी पाहिलेलं आहे 4 राऊंड झालेले आहेत होम मिनिस्टरचे. हा लास्ट आणि फायनल राऊंड आहे. आपल्या फायनल राऊंडसाठी या ठिकाणी 4 स्पर्धक मिळालेले आहेत. इकडे 4 खुर्च्या आहेत आणि तिकडे देखील 4 खुर्च्या आहेत. खेळ असा आहे की बलून घ्यायचा, फुगवायचा, जाताना तरी गाठ मारते ते जाऊन खुर्चीवर बसून फोडायचा आहे तो गेम बलून. आणि मग असे 50 सेकंदामध्ये जास्तीत जास्त जे बलून फोडणार ते अर्थातच फर्स्ट, सेकंड आणि थर्ड, आणि आपल्याला चौथा जरी आलं तर आपल्याला बक्षीस आहे. ठीक आहे,
सर्वांनी छान खेळायचं आहे. सर्वांनी सगळ्यांना चेअर अप करायचं बरं का, जोरात टाळ्या वाजवायच्या आहेत. ओ बाजूला नंतर पळायला. स्टार्ट म्हणलं की हे बाळ कोणाचं घ्या ना. माझे चला लक्ष द्या खेळाडूंनी, बाकीकडे लक्ष नाही द्यायचं. 1 2 3 स्टार्ट. टायमिंग अप. हां वाटेत काही कार्यक्रम करायचा नाही, डायरेक्ट घरी यायचं आपापल्या. सांगितलं का नाही? First कोणाला सांगितलं? थांबा सांगतो. हा श्रुती मॅडम सांगा. बरोबर ना, मी काय सांगितलं सगळं ऐकू शकता. बलून कुठं फुगवायचा होता तिथेच गाठ मारायची आणि येऊन फोडायचं होतं. तिथेच करायचं. तुम्ही इकडे येऊन का गेलात, इथं अर्ध्या वाटेत का गेलात? मी म्हटलं ठीक आहे चला. चालेल. हा महिला दिनानिमित्त महिलांसाठी प्रभाग क्रमांक 5 बाळे या ठिकाणी अलकाताई भवर यांच्या वतीने खूप छान महिलांसाठी होम मिनिस्टर या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं होतं. तुम्ही पाहताय का घड्याळामध्ये 10 वाजलेत. या सगळ्या महिला 6 वाजल्यापासून येऊन थांबलेल्या आहेत. ताई आणि दादा तुमच्या पाठीशी खंबीरपणे सगळे उभे आहेत बरं का. याचं कारण सांगू का काय, मी मला असं जाणवलं की का जाणवतंय माहिती का, कोणाची कुठलीही समस्या असू देत ती आनंददादांकडे आलं की त्याचं सॉल्व्ह होतीच ती समस्या. हे एक समीकरण बनलेलं आहे बरं का दादा महिलांचं, या सगळ्या लोकांचं. त्याच्यामुळे सगळे तुमच्या पाठीशी आहेत. असेच तुम्ही सगळ्यांच्या पाठीशी उभे राहणार ना. मोठा आवाज. आणि तुमच्यासाठी देखील हे दोघं दाम्पत्य कधीही उभे आहेत बरं का. खरं ना ताई दादा असेच, कारण 4 तास झाले तर सगळे तुमच्यासाठी थांबलेले आहेत. थँक्यू फॉर एवढा सपोर्ट केला त्यांच्याबद्दल. आता या ठिकाणी आपल्या होम मिनिस्टर या स्पर्धेचे 4 विजेते आहेत. 4 नंबरच्या ज्या आहेत ते प्रिया बिराजदार आहेत. प्रिया बिराजदार ताई यांच्यासाठी सर्वांनी जोरात टाळ्या वाजवायच्या बरं का. 4 राऊंड खेळून त्यांनी आलेले आहेत. जोरात टाळ्यांचा आवाज नाही आला आपल्या, त्यांना या ठिकाणी अलकाताई भवर यांच्या हस्ते बक्षीस देण्यात येते. अलकाताई या जोरात टाळ्या वाजवायच्या बरं का. आपल्याला फायनल राऊंड पर्यंत पोहोचले आहेत त्यांनी. 3rd नंबरचे विजेते आहेत उज्ज्वला दिनेश कडेकर ताई. यांनी देखील खूप छान खेळ खेळलेले आहेत, खूप मजा केलेली आहे त्यांनी. कडेकर ताईंना देखील या ठिकाणी अलकाताईंच्या हस्ते बक्षीस देण्यात येत आहे. जोरात टाळ्या वाजवायच्या आहेत. यात आपल्या 3 नंबरचे विजेते आहेत, खूप छान खेळलेले आहेत, खूप मन लावून खेळत होते, फक्त थोडीशी गडबड झालेली आहे. 2nd नंबरचे विजेते आहेत माधुरी काळेताई. त्यांना देखील या ठिकाणी आपल्या अलकाताईंच्या हस्ते बक्षीस देण्यात येत आहे. टाळ्या वाजवा. खूप छान. खूप वेळ खेळले त्यांनी, 4 तास खेळून त्यांनी बक्षीस. ताई पुढे पाहा ना. असं खूप एन्जॉय केला मी. मला वाटलंही नव्हतं की मला प्राईज मिळेल, पण मला प्राईज मिळालं. त्याबद्दल सगळ्यांचे मनपूर्वक अभिनंदन. आणि मी सगळ्यांना थँक्यू म्हणते की मला इथं येऊन माझी जी कला आहे ती सादर करण्याची मला संधी दिली. त्यासाठी अलकाताई यांचं मी धन्यवाद करते मनापासून. आणि अर्थातच आता आपल्या सर्वांच्या लक्षात आलेलंच आहे, पैठणीच्या मानकरी ठरलेल्या आहेत शबाना ताई. एक गोष्ट सांगू का, आपल्याकडे एक म्हण म्हणली जाते माहिती काय, साखरेचं खाणार त्याला देव देणार. आणि इच्छाशक्ती प्रबळ पाहिजे. इच्छाशक्ती प्रबळ आणि भावी त्यांची मनापासूनची इच्छा होती की मला पैठणी मिळाले पाहिजे. सगळ्या चेअर अप करत होते त्यांनी. आपण चिटिंग तर काहीच केलेली नाहीये. पण आणि काय योगाने आज ग्रीन कलर तुम्हाला मिळालेला आहे पैठणीचा. खूप छान. अर्थातच आपल्या होम मिनिस्टरच्या आता या ठिकाणी आपल्या पैठणीच्या मानकरी ठरलेल्या आहेत शबानाताई. यांना या ठिकाणी अलकाताईंच्या हस्ते पैठण देण्यात येते.
आहेत शबानाताई, त्यांना या ठिकाणी आपल्या अलकाताईंच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आलेले. पैठणीचे खूप सुंदर कलर आहे आणि सगळ्या महिला आता आम्हाला त्यांना काकू आहेत, त्यांना असं इतका आनंद झाला की मीच पैठणी जिंकले. याला म्हणतात नाही, ऐका ना, नाही, त्यांचं मन एवढं मोठं आहे ना की गेल्या वर्षी पण त्या खेळल्या, विजेत्या ठरल्या, पण प्रत्येक त्यांच्यासाठी खरंच जोरात टाळ्या या. नाही इथे मी लक्ष्मी अशोक कवडे, राहणार बाळे, अंबिकानगर. महिला दिन ही कार्यक्रम आम्हाला माहीत पण नव्हता खरं, पण ही अलकाताई आणि ह्या दादांनी गेल्या वर्षीपासून ही महिला दिनचा कार्यक्रम ठेवल्यामुळं मुलकाचा उत्सव महिला मंडळ इतके 8 तारीख यायची म्हणले की पहिला अगोदर म्हणते ते हाय का गेल्या वर्षीसारखा कार्यक्रम, हाय का खेळ, हाय का पैठणी. बिंदास या म्हणलं, तुम्ही काय टेन्शन घेऊ नका, सगळी तयारी आहे म्हणलं, शाबू बिबू खायची सगळे करून जावा. आणि असं मला वाटतं की आपण सगळ्यांनी महिलांनी मिळून यांचा सत्कार करावा, दादांचा, आनंद दादाचा. प्रथमतः आज 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त सर्व माझ्या माता भगिनींना खूप खूप शुभेच्छा. असंच माझ्यावर आणि अलकावर तुमचे प्रेम राहो आणि हा कार्यक्रम कायम मी घेईनच. पण आज ही जी गर्दी आहे, हे गर्दीच हे माझ्या कामाचं प्रतीक आहे. आणि एवढा सहभाग मोठा मला वाटत नाही अख्ख्या बाळ्यात कुणी करत असेल, आणि मी कुणाशी कंपेअरही करत नाही. मी माझं काम करत राहणार आणि माझे प्रत्येक काम महिलांसाठी भरीव असं केलेलं आहे. आतापर्यंत मला वाटतं जवळजवळ 450-500 गॅस कनेक्शन आपण उज्ज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून, एक रेकॉर्ड ब्रेक सोलापुरात कुणीही केलं नाही एवढं 550 गॅस टाकी वाटप, तेवढं आपल्या मार्फत केलेलं आहे. आणि गोरगरिबाच्या चुली पेटवण्याचं पुण्याचे काम मी केलेलं आहे. तसेच अनेक योजना, बांधकाम पेटीचं असू द्या किंवा प्रत्येक योजना जनमानसापर्यंत मी पोचवलेल्या आहेत. असं तुमचं प्रेम माझ्यावर राहू द्या. आणि एक सांगतो, अक्षरशः 2019-20ला ज्यावेळी पहिलं लॉकडाऊन लागलं होतं, कोणी कुणाला पाव किलो साखर द्यायला तयार नव्हतं, कोणी कुणाला बोलायला नव्हतं. त्यावेळेस मी घरदार सगळं सोडून फक्त लोकांसाठी मी काम केलं. अक्षरशः मी एका रूममध्ये राहतो, 2-2 महिने मी घरात जात नव्हतो. आणि मी हॉस्पिटलमध्ये जात असल्यामुळे मला शेजारपाजारचे लोकसुद्धा कोण बोलत नव्हते की वा मला कोरोना होईल. ॲक्च्युली मला 3 वेळा कोरोना झालेला होता, पण मी फक्त गोळ्या औषधावर माझं कोरोना झालं आहे. मी लोकांचं काम केलं आहे, मला तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद आहेत. त्यामुळेच मी आज सुखरूपाने कायम तुमच्यासाठी काम करत राहीन. एवढा वेळ सगळं एवढा छान एन्जॉय केलात. आणि ॲक्च्युली हे आनंदाश्रद बरं का, त्यांचे तुमचे सगळ्यांचं प्रेम पाहून त्यांचे एवढे डोळे भरून आलेले आहेत. काय बोलणार तर आता एकदा जोरात काय बोलणार? उखाणा घेणार आहे? उखाणा घेणार, नक्कीच घेणार, नक्की घेणार त्यांनी. तुम्ही सर्वजण आलात. हे बघा किती आपण म्हणतो प्रत्येक वेळेस की एका पुरुषाच्या पाठीमागं एका महिलेचा हात असतो. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, ताई रडल्या, तर दादांचं सुद्धा अंतकरण थोडंसं कळवळं की आज ताई एवढं सगळं आपल्यासाठी करतात. त्याच्या मागं सगळ्यात खंबीरपणे हात कोणाचा आहे? आनंद दादांचा आहे. तर असाच सर्वांनी प्रेम करायचं यांच्यावरती, खंबीरपणे साथ यांची तुम्हाला आणि तुमची यांना यापुढे सुद्धा राहणार आहे ना ताई? हो नक्कीच. तुम्ही सर्वजण आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि इतके वेळ थांबलात आणि आपला कार्यक्रम खूप छान सक्सेसफुल झाला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि पुढच्या वर्षी, हे तर फक्त ट्रेलर आहे, पुढच्या वर्षी ह्यापेक्षाही छान होणार आहे. आणि पुढच्या वर्षी तुम्ही सगळेजण साथ देणार ना मला? आणि आपण ह्याच्यापेक्षाही छान नियोजन करूयात आणि खूप छान कार्यक्रम करूयात. ऍक्च्युली एक सांगू का, मी गेल्या वर्षीपेक्षा डबल महिला आल्या त्यावेळेस. मी स्वतः सांगते, कारण गेल्या वर्षी देखील मीच होते. म्हणजे वारंवार वरची तुमचं प्रेम वाढत चाललेलं महिलांच्या, सगळ्या या भागातल्या लोकांचं तुमच्यावरती. खरंच ताई, ह्याचं कारण काय आहे तर तुमचं काम बोलतंय. या ठिकाणी तुमचं काम बोलतंय. असं सर्वांना एकमेकांना साथ द्यायची आहे. देणार ना? उखाणा घ्यायचं ताई. मी घेते. थांबा, रेकॉर्डिंग करू नका. हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी, आनंदरावांचं नाव घेते महाशिवरात्रीच्या दिवशी व महिला दिनाच्या दिवशी. दृष्टीरूपी बागेचा सूर्यदेव माळी, अमोलरावांचं नाव घेते अलकाताईंनी आयोजित केलेल्या महिला दिनाच्या कार्यक्रमाच्या वेळी. बघा उखाणातून पण बोलताय सगळ्या महिला. आपलं अलका आवाज दिला. आवाज कमी करायला सांगा. खाली सगळ्यांनी, खाली 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 खाली
शांताबाई 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 शांताबाई